इथे फटका चांगला आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल अगदी डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आणखीन एक आला आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 10 वरती. 10 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अमित आणि तेजस हे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 निर्धाव चेंडू आलेत. गोलंदाज विक्रांतनं कमबॅक करायला सुरुवात केली. एक खराब बॉल इथून इथे देखील आपण पाहताय बाहेर न येणारा बॉल. पंच तिथे मात्र अगदी वाईट घोषित करतात. जास्त बाहेर निघाला आणि ते ओळखल्यानंतर लगेच अंपर बोलतायत की इथून व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची दाब आली. एक्स्ट्राच्या दाबानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धावफलक्यावरती आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतील. 11 धावा धावफलक्यावरती पाठलाग करायचा आहे. 53 धावसंख्येचा पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 11. हो इथे फटका चांगला आहे. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतात 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र अगदी आपण पाहताय 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 होतात आतमध्ये या 4 ऍड केल्या. 15 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही जर पाहिलं गेलं तर या षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावा धावफलकावरती. जिथे जय हनुमान माले टीम बॅटिंग करत होती पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या आणि त्यानंतर आता आपण जर पाहिलं गेलं तर त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून तेजस नेरल किरवली टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती आतापर्यंत 15. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे स्विच हिट करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतात. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोणतीही विकेट्स आली नाहीये. ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू असेल किरवली टीमसाठी, कारण की इथून जर आपण पाहिलं गेलं ना तर 1 ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक समाप्त झालं 15 या धावसंख्येवरती. आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज प्रसाद आपल्याला गोलंदाजी मार्कवरती जरूर पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरमध्ये त्यांना तुम्ही पाहू शकता. फटका चांगला आहे. यावेळी लॉप केला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये बॉल चालला आहे. आउटफील्ड खराब आहे परंतु बॅकअपला आलेत त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील. चांगला स्टॉप केलं बॉलला. अगदी बॅकअपला आले. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहतो बाउन्स घेतला बॉलनं. अतिरिक्त बाउन्स
अतिरिक्त उचली या ठिकाणी पाहायला मिळते आणि पंच देखील सांगतात 1 बाउन्स. नेक्स्ट बाउन्स तुम्ही जर का या ओव्हरमध्ये टाकला तर मात्र तुम्हाला पनिशमेंट मिळेल आणि तो कदाचित बॉल अगदी पंच नो देखील देतील. तसं मुलं एका षटकामध्ये एकच बाउन्सर आहे. सेकंड बाउन्सर तिथे मात्र नसणार आहे. हो इथे फटका चांगला आहे. अमित भोईरच्या बॅटमधून बॉल अगदी आपण पाहताय समोरच्या गावामध्ये चाललाय की काय. षटकार जबरदस्त फटका आपण पाहताय. ज्या ठिकाणी हवा आहे ना त्याच ठिकाणी मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. षटकार आला. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 23 धावा धावफलकावरती. बरोबर अगदी पिक केलं. लेग कटर होता त्याच्यावरती मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते ती 23 धावा धावफलकावरती. हो इथे देखील लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 24 वरती. 24 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत आपण पाहताय 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. गोलंदाज प्रसादच्या विरोधामध्ये 24 धावा धावफलकावरती तर आल्यात. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 2 बॉल बाकी आहेत. हो चांगला बॉल फुल रेंजचा बॉल. अगदी आपण पाहताय हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु तिथे बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि तिथून मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आता शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. हो इथून बॅक टू द बॉलर. थोडीशी गती कमी झाली आहे बॉलची. तोपर्यंत एकच धाव. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 25 वरती. 25 धावा धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अजूनही जर पाहायला गेलं तर 28 धावसंख्येची गरज आहे ती 12 बॉलमध्ये. 12 बॉल 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 12 बॉलमध्ये 25 आल्यात. 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 12 बॉलमध्ये 28 धावसंख्येची गरज अजूनही आहे. जास्त वेळ घेऊ नका. जास्त टीम मीटिंग देखील घेऊ नका. 12 बॉलमध्ये 28 बनवायचे आहेत किरवली टीमला. जय हनुमान माले टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. हो इथे फटका तर चांगला खेळलाय. फिल्डर आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी तेजस बडेकरच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 6 धावा आल्या. 6 धावेनं बोल ना. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31. हो पाठीमागे खेळलाय. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पंचांकडे अपील. पंच अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. कोणताही डिसिजन देत नाही. म्हणजे इथे फलंदाज सेफ आहेत. इथून एक धाव कंप्लीट झाली आहे. सर लेग बाईज आहे काही बॅट कट आहे. लेग बाईज बॅट कट. ओके बॅट कट आहे. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 32. 32 धावा धाव फलकावरती. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते.
अजूनही 32 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे. उर्वरित बॉल शिल्लक असतील ते 10 आणि गोलंदाज आपण पाहताय परेश. बॅटिंग चांगलीच केली आहे ती परेश यांनी. आता गोलंदाजी मार्कवरती आलेत. हो इथे एज लागली आहे. शॉट थर्डमॅनला सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी झाला. या मॅचची गोल्डन विकेट. अमित भोईर आउट. जबरदस्त बॅटिंग करतो अमित भोईर, परंतु इथे मोठा फटका मारायचा होता. बॅटचा अगदी आपण पाहताय ना की स्टिकरच्या अगदी बाजूलाच बॉल लागला आणि तिथून मात्र ही कॅच कॅरी केली गेली. सेकंड अटॅम्प मध्ये शॉट थर्डमॅन मध्ये कॅच नाही तरी मॅचच आहे. इथे मात्र विकेट आली. आता समीकरण बदलेल. 9 बॉल 21. नऊ बॉल बाकी आहेत. 9 बॉलमध्ये अजूनही 21 धावसंख्येची गरज आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला तो म्हणजे निखिल. आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. थोडंसं आता प्रेशर जरूर असेल किरोली टीमवरती देखील, कारण की अमित देखील आता बाद झालाय. तो परतल्यानंतर थोडासा दबाव आता जरूर असेल, कारण की तेजस देखील नॉस्टॅक एंडवरती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय निखिल दाखल झालाय. परेशनं कमबॅक करून दिलाय. जी विकेट हवी होती, जो ब्रेक थ्रू हवा होता जय हनुमान माले टीमसाठी, तो ब्रेक थ्रू मात्र त्यानं मिळवून नक्कीच दिला. हो इथे फटका चांगला केला. अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीपमध्ये. फिल्डरनं चुकी केली. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. इथे थोडंसं प्रेशर आलं होतं. थोडंसं प्रेशरमध्ये जरूर होती, परंतु इथे प्रेशर थोडंसं का होईना परंतु कमी होताना पाहायला मिळालं. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 36 वरती. 36 धावा धावफलकावरती. हो चांगला बॉल फुल लेनचा बॉल होता. इथून मात्र कडे खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण वारंवार चेंज होताना पाहायला मिळतंय. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉलमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आपल्याला अजूनही इथून पाहायला मिळते. एक चांगलं समीकरण. हो आणखीन एक चांगला बॉल. कमबॅक करणारं षटक इथून पाहायला मिळतं. अगदी डीप. बेचाळीस धावा धावफलकावरती. या षटकाराच्या साह्यानं अजूनही 5 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे.
शेवटचे आणि निर्णायक 5 बॉल बाकी असतील आणि 5 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी क्लोज आली आहे. क्लोज एन्काउंटर होईल का या मॅचचं ते देखील पाहावं लागेल. इथून शेवटच्या षटक्यामध्ये आपण पाहत आहे गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि पहिल्याच बॉलवरती तेजस बडेकरच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. म्हणजे जोपर्यंत तेजस बडेकर मैदानावरती आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील त्या किरवली टीमच्या, परंतु तेजस बडेकरला देखील चांगला खेळ करावा लागेल कारण की तो देखील टीमचा कॅप्टन आहे. शेवटचं षटक आहे. 5 बॉल 11 धावसंख्येची गरज. हो इथे चुकी केली आहे. बाउन्स झालाय बॉल. पंच इथे सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. जास्त बाहेर निघाला, जास्त बाउन्स मिळाला, बाहेर देखील निघाला आणि तिथून मात्र हा व्हाईट बॉल एक खराब चेंडू आला. आता 5 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे कारण की धावफलक आता जाऊन पोहोचला आहे ते 43 वरती. शेवटचे 5 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज. हे इक्वेशन हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हो इथे देखील पंच सांगतात ओ यू टी. अगदी बरोबर ईस्टर्नच्या समोर सापडला तेजस बडेकर. मोठी विकेट. आता इथून जर पाहायला गेलं तर सहजरित्या मॅच कंप्लीट करायची होती. गॅपमध्ये बॉलला ढकलायचं होतं, तिथून 2 धावा सहजरित्या मिळाल्या असत्या. हाच उद्देश खऱ्या अर्थानं त्याचा होता, परंतु तिथेच सपशेल फसला आणि बरोबर फुलर लेनचा बॉल पायावरती आदळला आणि पायावरती आदळल्यानंतर पंचांना ओळखलं. पिचिंग अगदी आपण पाहता मिडलला होती आणि वेस्टर्नच्या बरोबर समोरच सापडला.